आपण बघणार आहोत भारतीय राज्यघटनेचे महत्त्वाचे क्वेश्चन। तर पहिला प्रश्न आहे बघा, खालीलपैकी कोणत्या बाबींचा राज्यसूचीत समावेश आहे? तर कोणत्या बाबींचा आहे बघा, भारतीय तीर्थयात्रा ट्रस्ट आणि ट्रस्टी, सामाजिक सुरक्षा आणि सामाजिक विमा, वन्य प्राणी आणि पक्षी यांचे संरक्षण। तर काय येणार आहे, खालीलपैकी कोणत्या बाबीचा राज्यसूचीत समावेश आहे? तर कोणत्या बाबीचा आहे, भारतीय तीर्थयात्रा, ऑप्शन नंबर 1। ठीक आहे, नेक्स्ट बघा, खालीलपैकी कोणत्या गोष्टी संघसूचीचा भाग आहेत? संघसूचीचा भाग कोणत्या गोष्टी विचारलंय तुम्हाला? खाद्यपदार्थांचा अपमान, कामगार संघटना, औद्योगिक व कामगार विवाद, कायदेशीर वैद्यकीय आणि इतर व्यवसाय, आणि चौथा आहे केंद्रीय कर्मचारी संबंधित औद्योगिक विवाद। काय येणार आहे आन्सर? केंद्रीय कर्मचारी संबंधित औद्योगिक विवाद, ऑप्शन नंबर 4। थर्ड क्वेश्चन बघा, सुप्रीम कोर्टाचे संघटन स्वातंत्र्य, कार्यक्षेत्र, सामर्थ्य व कार्य डॅश डॅश यात नमूद केले आहे। तर बघा, ऑप्शन नंबर 1 दिले भारतीय संविधान 1950, भारतीय उच्च न्यायालय अधिनियम 1861, भारत सरकार कायदा 1935, त्यानंतर भारत स्वतंत्र अधिनियम 1947। काय आन्सर येणार आहे? भारतीय संविधान 1950, ऑप्शन नंबर 1। त्यानंतर बघा, भूतान देशाची सीमा किती भारतीय राज्यांची आहे? किती भारतीय राज्यांची तुम्हाला विचारलं आहे, ठीक आहे, तर किती आहे? एकूण 4। त्यानंतर बघा, भारतीय राज्यघटनेच्या 6व्या अनुसूचित कोणत्या राज्याचा उल्लेख नाही आहे? ठीक आहे, कोणत्या राज्यांचा उल्लेख आहे मला तुम्ही कमेंट्समध्ये सांगायचं आहे। आता इथे विचारलं आहे कोणत्या राज्यांचा उल्लेख नाही आहे, तर कोणत्या? नागालँड, ऑप्शन नंबर 3। नेक्स्ट क्वेश्चन, स्वरण सिंग कमिटीच्या शिफारसीनुसार 1976 मध्ये 42व्या दुरुस्तीद्वारे डॅश डॅश या बाबीला संघटनेत समाविष्ट केले गेले। काय येणार आहे आन्सर? ऑप्शन नंबर 1 आहे बघा, समवर्ती सूची, सेकंड आहे शिक्षणाचा अधिकार, थर्ड आहे नागरिकांची मूलभूत कर्तव्ये, आणि चौथा आहे माहितीचा अधिकार। काय आन्सर येणार आहे? नागरिकांची मूलभूत कर्तव्ये, ऑप्शन नंबर 3। नेक्स्ट क्वेश्चन, नंतरचा नेक्स्ट क्वेश्चन आहे, भारताच्या संविधानाच्या हाताने लिहिलेल्या मूळ प्रती कुठे ठेवल्या आहेत? तर कुठे ठेवलं हे तुम्हाला विचारलं आहे। संसदेचे ग्रंथालय, कुठे ठेवलंय? संसदेचे ग्रंथालय, ऑप्शन नंबर 1। त्यानंतर भारतीय संविधानाचा कोणता अनुच्छेद प्राथमिक शिक्षणाचा अधिकार प्रदान करतो? अनुच्छेद दिले तुम्हाला बघा, अनुच्छेद 86, अनुच्छेद 21A, अनुच्छेद 17, अनुच्छेद 36D। तर काय येणार आहे आन्सर? अनुच्छेद 21A। त्यानंतर बघा, डॅश डॅश भागपासून झारखंड राज्य स्थापना झाली, तर कोणत्या भागापासून? चला आन्सर कमेंट्समध्ये द्यायचे। बिहार, ऑप्शन नंबर 1। त्यानंतर भारतीय राष्ट्रध्वजाच्या रुंदीचे त्यांच्या लांबीशी काय प्रमाण असते? तर लांबी रुंदी विचारली तुम्हाला, काय? 2:3। त्यानंतर संविधानानुसार सर्वोच्च न्यायालयात जास्तीत जास्त न्यायाधीशांची संख्या किती असते? काय विचारलंय? संविधानानुसार सर्वोच्च न्यायालयात जास्तीत जास्त न्यायाधीशांची संख्या विचारली, किती असते बरं? 31। त्यानंतर घटनेतील डॅश डॅश हे कल्याणकारी राज्याच्या स्थापनेसाठी निर्देशन करते। कल्याणकारी राज्याच्या स्थापनेसाठी कोण निर्देशन करते? घटनेतील अनुच्छेद विचारलाय, अनुच्छेद 39, ऑप्शन नंबर 4। नेक्स्ट बघा, गोपनीयतेचा हक्क हा डॅश डॅश आहे, अधिकार विचारलाय, कोणता येणार आहे? मूलभूत अधिकार, ऑप्शन नंबर 1, मूलभूत अधिकार, ऑप्शन नंबर 2। त्यानंतर विविध राज्यांना वाटप केलेल्या लोकसभा मतदारसंघातील जागा राज्याच्या कोणत्या आधारावर निर्धारित केल्या जातात? काय विचारलंय? विविध राज्यांना वाटप केलेल्या लोकसभा मतदारसंघातील जागा राज्यांच्या कोणत्या आधारावर निर्धारित केल्या जातात? म्हणजे किती जागा, हे कशावर निर्धारित केलं जातं विचारलंय तुम्हाला, तर कशावर? चला आन्सर द्यायचंय।
तर कशावर निर्धारित केल्या जातात? तर लोकसंख्या. ऑप्शन नंबर 2. भारताच्या 93व्या घटनात्मक दुरुस्तीत डॅश डॅश आहे. काय? चला आन्सर द्यायचे. शिक्षणाचा मूलभूत अधिकार दिलाय. ठीक आहे. त्यानंतर नॅशनल कॉन्फरन्स कोणत्या राज्यातील राजकीय पक्ष आहे? चला आन्सर द्यायचे सर्वांनी. काय येणार आहे? जम्मू आणि काश्मीर. ऑप्शन नंबर 4. ठीक आहे. नेक्स्ट, खालीलपैकी कोणत्या बाबी समवर्ती सूचीचा भाग आहे? चला याचा आन्सर होमवर्कसाठी कमेंट्समध्ये द्यायचे. उद्याच्या लेक्चरमध्ये मी याचा आन्सर सर्वात पहिले सांगेल. कोणत्या बाबी समवर्ती सूचीचा भाग आहे? त्यानंतर नेक्स्ट बघा, भारताच्या मूळ संविधानामध्ये डॅश डॅश याचा सहभाग आहे. तर कसला सहभाग आहे विचारलंय. चला आन्सर द्यायचे. मी तुम्हाला टाईम देते आन्सर देण्यासाठी. सर्वांनी आन्सर कमेंट्समध्ये द्यायचे. जास्तीत जास्त प्रॅक्टिस करायची. ठीक आहे. तर काय येणार आहे? 22 भाग 395 अनुच्छेद आणि 8 शेड्यूल. चला सर्वांचा आन्सर ऑप्शन नंबर 1 आले, करेक्ट आहे. त्यानंतर नेक्स्ट, भारताच्या संविधानावर सर्वप्रथम स्वाक्षरी करणारी व्यक्ती कोण? चला आन्सर द्यायचे कमेंट्समध्ये. जवाहरलाल नेहरू. ऑप्शन नंबर 2. ठीक आहे. नेक्स्ट, 2014 नुसार 122वी संविधान बिलाचे लोकप्रिय नाव काय आहे? नाव विचारलंय. चला GST बिल. ऑप्शन नंबर 1. तर या प्रकारचे आजचे तुमचे किती क्वेश्चन करेक्ट आले हे मला कमेंट्समध्ये सांगायचं आहे. ठीक आहे. थँक्यू.